महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। 165हून अधिक रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी, उपचार व आयुष्यमान आभा कार्डचा लाभ। मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली येथे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 165हून अधिक रुग्णांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला। शिबिराचे उद्घाटन उरण पंचायत समिती सदस्या सौ कविता रुपेश पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वंदनकुमार पाटील, कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनिधी प्रसाद, डॉक्टर मानसी वावेकर, शिवसेनेचे तालुका उपसंघटक रुपेश पाटील, फॉन संस्थेचे जयवंत ठाकूर, माजी उपसरपंच गजानन गायकवाड तसेच MGM हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक किरण केणी आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरासाठी उरण तालुक्याच्या पूर्व विभागातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले। रुग्णांची रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून विशेष तपासणी, औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले। याशिवाय पात्र नागरिकांना आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील यांनी रुग्णांशी संवाद साधत प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वस्त केले। गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णांशी संवेदनशीलतेने वागून गुणवत्तापूर्ण सेवा देत नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केले। हे जन आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व सर्व पूर्व विभागातील आशा वर्कर्स यांनी परिश्रमपूर्वक नियोजन करून उत्कृष्ट कार्य केले। उपस्थित नागरिकांनी शिबिराचे स्वागत करत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी ॲडव्होकेट रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, कोपरोली, उरण।